आपण रस्त्याने प्रवास करत असताना अचानक समोर पोलीस उभे राहतात. आपल्याला आणि आपल्या आसपासच्या वाहनांना थांबवलं जातं आणि एका बाजूला केलं जातं. मग एक सायरन आपल्या कानावरती पडतो. काही वेळाने 2-3 गाड्या येतात आणि मग एक 4 चाकी वाहनांचा ताफा वेगाने पुढे जातो. कोणतरी मंत्री असणार असा विचार आपण करतो, पण त्या ताफ्यामधली मंत्री असलेली गाडी नक्की कोणती हे आपल्याला कळत नाही. पण आपलं लक्ष मात्र कधी कधी तो चेहरा टिपण्याकडे असतं. भरधाव वेगानं ती सगळी वाहनं पुढे जातात आणि मग काही वेळानं पोलीस आपल्यालाही जाऊ देतात. असं आपल्यापैकी आजपर्यंत अनेकांनी अनुभवलं असेल. पण हा ताफा असतो तरी कसा? नेमकी कोणाला दिला जातो सरकारकडून हा ताफा? कोणकोणत्या गाड्या असतात त्यात? जाणून घेऊया सगळं आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. सध्या पेट्रोल डिझेलची समस्या जोर धरती आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचं आणि शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करण्याचं आवाहन केलंय. त्यानंतर एकट्या मंत्र्यांच्या ताफ्यात इतक्या गाड्या असतात तेव्हा काय होत नाही, मग आम्ही सामान्य माणसानं प्रवास बंद करायचा का? अशा चर्चा सोशल मीडियावरती व्हायला लागल्या. या सगळ्यातच मोदींनी आता मंत्र्यांच्या ताफ्यातली वाहनं कमी करणार असल्याचं सांगितलं आणि स्वतःच्या ताफ्यातली वाहनं देखील त्यांनी कमी केली. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा आता तसा निर्णय घेतलाय आणि आता राज्यातील काही मंत्री आपल्या ताफ्यातील वाहनं कमी करतानाही दिसतात. पण हा मंत्र्यांचा ताफा नेमका असतो कसा? सांगते. सरकारकडून पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, सगळ्या प्रकारचे मंत्री, राज्यपाल तसंच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश अशा निवडक मंडळींना सुरक्षा व्यवस्था दिली जाते. सुरक्षा व्यवस्थेच्या X, Y, Y+, Z, Z+, SPG अशा अनेक श्रेणी असतात. प्रत्येक श्रेणीनुसार सुरक्षा रक्षकांची संख्याही बदलते. X ही सगळ्यात कमी तर Z+ ही सर्वात मोठी सुरक्षा श्रेणी असते. X मध्ये 2 सुरक्षा रक्षक कर्मचारी असतात तर Z+ मध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या 55 इतकी असते. वाहनांची संख्या त्यानुसार बदलते. SPG ही एक विशेष श्रेणी असून ती Z+च्या वरची आहे आणि ती फक्त पंतप्रधानांना असते. बाकी यासोबतच अनेकदा अभिनेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनाही त्यांचं मोठेपण पाहून आणि जीवितास धोका असण्याच्या शक्यता पाहून सरकारकडून सुरक्षा दिली जाते, ज्यात वाहनांचा ताफा हा सुरक्षा श्रेणीच्या क्रमानुसार बदलतो. त्याचे VIP आणि VVIP असे 2 प्रकार आहेत. VIP मध्ये साधारण 5 वाहनं असतात. VVIP मध्ये 5 ते 10 आणि कधी कधी 10 पेक्षाही काहीशी जास्त वाहनं असतात. या वाहनांच्या ताफ्याची साधारण रचना ही निश्चित असते. सगळ्यात आधी एखादा मंत्री एखाद्या रस्त्यावरून जाणार असेल तर त्याच्या आधीच तिथल्या स्थानिक पोलीस यंत्रणेला त्यासंबंधी सूचना दिल्या जातात. त्यानंतर पोलीस यंत्रणा त्यांची वाहनं येण्याआधी तयारी करते. रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी नियंत्रित केली जाते आणि मंत्र्यांच्या वाहनांसाठी ग्रीन कॉरिडॉर करून दिला जातो. आधी ताफ्यातली 1 ते 2 वाहनं येतात. त्यांना ॲडव्हान्स पायलट असं म्हणतात. ताफा येण्याच्या काही मिनिटं आधी रस्ता रिकामा आणि सुरक्षित करण्यासाठी या गाड्या ज्या आहेत त्या पुढे धावतात. त्यानंतर काही वेळात पायलट कार येते, जी मुख्य ताफ्याच्या अगदी पुढे असणारी पोलीस गाडी असते, ज्यामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह पोलीस तैनात असतात. त्याच्या मागे असते ती मंत्र्यांची कार. त्याला VIP किंवा VVIP कार म्हणतात. यामध्ये स्वतः मंत्री प्रवास करतात, पण कधी कधी सुरक्षेच्या कारणास्तव अनेकदा एकच रंग आणि मॉडेलच्या 2 गाड्या ताफ्यात असू शकतात. त्यातली एक खरी असते, दुसरी डमी असते. कोणत्या गाडीत नेमके मंत्री आहेत हे आपल्याला समजत नाही. त्याच्यानंतर असतात त्या एस्कॉर्ट कार्स. रस्ता रुंद असेल तर त्या गाड्या मुख्य वाहनाच्या दोन्ही बाजूंना असतात. बाकी एरवी त्या मुख्य वाहनाच्या मागे असतात. त्यात सुरक्षा रक्षक असतात. त्यांचा उद्देश हा अचानक होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण देणं हा असतो. त्याच्या मागे असते ती जॅमर गाडी. वरिष्ठ मंत्र्यांच्या म्हणजेच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांच्या ताफ्यात रिमोट कंट्रोल बॉम्ब किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नल निकामी करण्यासाठी ही जॅमर गाडी असते. त्यानंतर असते ती ॲम्ब्युलन्स. कोणत्याही आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी ही असते आणि तिच्या डॉक्टरांचं एक पथक असतं. आणि त्याच्या मागे म्हणजे शेवटी असते ती स्पेअर कार. मुख्य गाडीत बिघाड झाल्यास वापरण्यासाठी ही एक अतिरिक्त राखीव गाडी ताफ्याच्या शेवटी असते. आता या गाड्यांची संख्या सहसा किती असते तर ती साधारण 5 आणि जास्तीत जास्त 20 ते 30 पर्यंत. माणूस एक आणि गाड्या इतक्या. अर्थात ती व्यक्ती मोठी असते, एका घटनात्मक पदावर असते आणि तिच्या जीविताला कधीही धोका संभवू शकतो. कधी कधी आपल्याच माणसांकडून तर कधी कधी दहशतवाद्यांकडून. पण कधी कधी ताफ्यात विनाकारण गाड्या जास्त ठेवून शक्ती प्रदर्शन करण्याचाही काहींचा उद्देश असतो. बऱ्याचदा ना या सगळ्या सरकारी गाड्यांच्या मागे कार्यकर्त्यांच्या गाड्या असतात आणि मग रेल्वेसारखी भली मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते. एक गाड्या पास होतात, तसा आपल्या सर्वसामान्यांचा मात्र टाइम पास होतो. आता मात्र या वाहनांच्या संख्येवर सरकारनं मर्यादा आणल्या आहेत. मोदींच्या
आवाहनानंतर आता मंत्र्यांच्या या ताफ्यातल्या गाड्यांची संख्या निम्मी केली जाणार आहे आणि त्यातही इलेक्ट्रिक वाहनं वापरली जाणार आहेत. त्यामुळे आता हे ताफे खरोखर किती कमी होत आहेत हे येत्या काही दिवसात पाहायला मिळेलच. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावतीला सबस्क्राईब करा.